आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा. तर नमस्कार भावना, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे भावना. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण बनवला ती म्हणजे CapCut ॲप्लिकेशनवरून. तर आजचा व्हिडिओ रक्षाबंधनवर आपण बनवला आहे, तर त्यामुळे इंस्टाग्राम रील्सवर खूप जास्त ट्रेंडला चालू आहे व्हिडिओ. आजचा व्हिडिओ नक्की बनवा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. जो तुमचा एक मॉडेलची इमेज झाली ते सिलेक्ट करा. अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड एडिटचं ऑप्शन तिथं जा. पहिलं ऑप्शन म्हणजे साऊंड. मी तुम्हाला जे सॉन्ग दिले ते साऊंड मी जाऊन ॲड करून टाका. तर या पद्धतीने आपण एक घेतलंय सॉन्ग. मॉडेलची इमेजला क्लिक करा, बघू शकता. तर त्या मॉडेलची इमेज आपल्याला ठेवायचे ते बघू शकता. त्याला आपल्याला त्याला ठेवायचं ते फक्त इथपर्यंत 5 सेकंदपर्यंत बघू शकता. त्या मॉडेलची इमेज क्लिक करा आणि त्याला असं पुढं वाढून घ्या. नॉर्मली पुढं ठेवा. इथं कंप्लीट तुम्ही 5 सेकंद या. इथं 5 सेकंद राहिल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा, स्प्लाइट मारा आणि तो पुढचा पार्ट डिलीट करून टाका. जे CapCutचं पुढचं नाव आहे ब्लॅक कलरचं त्याला पण डिलीट करून टाका. तर बघू शकता मॉडेलची इमेज आपण ॲड केला. आता त्याच्या पुढे आपली व्हिडिओची क्लिप आहे. तिथं व्हाईट कलरमध्ये तुम्हाला प्लसचं आयकॉन भेटेल, तिथं त्याच्यावर क्लिक करा. डायरेक्ट गॅलरी ओपन होऊन जाईल. तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली ती ॲड करून घ्या. तर असे म्हणजे ती ॲड झाल्यानंतर बघू शकता असे तुम्हाला दिसून जाईल. एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर बघू शकता इथं नॉर्मली पुढे या. नॉर्मली अशा पद्धतीने नॉर्मली पुढे आल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा. एक स्प्लाइट नावाचं ऑप्शन तिथं स्प्लाइट मारा. पहिलं बीट लावा तिथं आपण नॉर्मली बघू शकता. तिथं आल्यानंतर त्याच्या पुढचं बीट राहील ते दोन नंबरचं बीट आपलं कंप्लीट 1 सेकंद. मॉडेलची इमेज क्लिक करा, स्प्लाइट मारा. त्यापुढचं बीट आपलं असेल 3 सेकंद. त्याच्यापुढचं बीट आपलं असेल 4 सेकंद. तर अशा पण तुम्ही बीट लावून घ्या. असे बीट लावल्यानंतर पहिल्या व्हाईट बीट या. व्हाईट बीट आल्यानंतर इथं लाईट इफेक्ट मध्ये जा. लाईट इफेक्ट इथं गेल्यानंतर तुम्हाला एक फ्लॅश नावाचा इफेक्ट भेटेल, बघू शकता. हा साईज एकदम 0 ठेवा. इथे येस म्हणा बघू शकता. 2 नंबरची इमेज त्याच्यावर क्लिक करा. ॲनिमेशन मध्ये जा. इथं कॉम्बो मध्ये या. तिथं तुम्हाला लावायचा पेंडुलम 1 बघू शकता. 2 नंबरची इमेज लावायचा तुम्हाला पेंडुलम 1. त्याच्यात 3 नंबरची इमेज क्लिक करायचा. परत ॲनिमेशन मध्ये जा. तिथं इन मध्ये या. इन मध्ये तुम्हाला लावायचं रॉक व्हर्टिकली. जी खाली साईज आहे 0.5 सेकंद तिथं 0.4 सेकंद करा. या पद्धतीने इथे यस म्हणा. परत 4 नंबरची इमेज क्लिक करा. ॲनिमेशन मध्ये जा. कॉम्बो मध्ये या. तिथं लावा तुम्हाला पेंडुलम 2. त्याच्या पुढे इमेजला लास्टची इमेज लावायचं इन मध्ये येऊन रॉक व्हर्टिकली साईज 0.4 सेकंद इथे यस म्हणा. एवढं केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे 5 सेकंदरच्या व्हाईट बीटो. व्हाईट बीटो क्लिक करा. तिथं लावायचं तुम्हाला कॅमेरामध्ये या. पुल आउट आला इफेक्ट सिलेक्ट करून इथे यस म्हणा. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर आता ओव्हरलीमध्ये या. ओव्हरलीमध्ये आल्यानंतर ॲड ओव्हरलीमध्ये जा. तुम्हाला टेक्स्ट दिलं ते तुमच्या हिशोबाने इथं ॲड करून टाका. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर तुमच्या हिशोबाने इथं त्याला मीडियमला सेट करा. बघू शकता. अशा पद्धतीने सेट केल्यानंतर त्या टेक्स्टला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे इथं 5 सेकंदपर्यंत. 5 सेकंदपर्यंत ठेवल्यानंतर पहिल्या मॉडेलची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. तिथं फेड इन लावा 1 नंबरचा इफेक्ट आणि ते यस म्हणा. परत खालच्या टेक्स्टला क्लिक करा. जे आपण इतक्यात ॲड केलं त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा. त्याला सुद्धा 1 नंबरचा फेड इन लावून टाका. ते यस म्हणा. तर बघू शकता फायनल आपला व्हिडिओ इथे रेडी झाला भावांनो. खूप सोपा, काय विषय नाही, सर्वांना लिहून जाईल. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या. फ्रेम रेट 60 करा. क्वालिटी हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता भावांनो, काय विषय नाही. चला मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र.